राम राम मंडळी, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस. तर बघा, तुम्ही बघू शकता मस्त अशी मी तयार झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे फिरायला. पण कुठे चाललो नाही माहिती, बघू आता सागर कुठे नेतोय ते. बाय. आज आहे लग्नाचा वाढदिवस आणि प्रत्येक स्पेशल दिवसाची सुरुवात आम्ही आशीर्वादानेच करतो. म्हणून जीवनात पीस आणि स्ट्रेंथ मिळावी म्हणून आम्ही पहिल्यांदा शंकर महाराज समाधी मठाकडे निघालो आणि तिथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. पुढे आम्ही पण आपलं नातं पण बघा ना, या घाटासारखंच असतं. कधी एकदम वळण असतं तर कधी चढ उतार असतो. पण कसं आहे ना, सोबत असलो की प्रत्येक प्रवास हा अगदी सुंदरच होतो, हो ना. तर बघा तुम्ही, पुढे आम्ही गेलो तर लागला आपला कात्रजचा बोगदा. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. असलं भारी फिलिंग आलं त्या बोगद्यामध्ये, बापरे, जणू काही शाळेतली ट्रिपच आठवली. तुम्ही बघू शकता, आभाळ पूर्ण भरून आलेलं होतं. जणू काही सूर्य झाकलाय आभाळामध्ये आणि तो लपाछपीच खेळतोय असं वातावरण झालं. पुढे तुम्ही बघू शकता, आम्ही गप्पा मारत चाललो होतो आणि घाटाच्या डाव्या साईडला मंदिर दिसत, अवश्य तिथे भेट द्या. नंतर आम्ही निघलो पुढे बालाजीच्या दर्शनाला. नंतर आम्ही गप्पा मारत गेलो पुढे आणि आम्हाला दिसलं कमाट बालाजीच्या मंदिराची. म्हटलं फायनली आम्ही पोचलो तिथे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा परिसर होता तिथे. नंतर आम्ही पोचलो. आम्ही गाडी थांबवली आणि पोचलोय मंदिराकडे. चालत चालत चाललं आहे बघा. तिथे मोबाईल जमा केले आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. सागरने सुंदर असा माझा व्हिडिओ काढला. मला म्हटलं तुझे चल फोटोशूट वगैरे करूया. छान वातावरण. आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गाभारा आहे. एकदम स्वच्छ, काय सांगताच सोय नाही. एकदम मस्त असं डोंगर. नंतर सागरने व्हिडिओ काढला, काहीतरी ब्लॉग पण करत होता तो वाटते तिथे. नंतर आम्ही दर्शनासाठी गेलो. दर्शन करून आम्ही नंतर बाहेर आलो. मग थोडे तिथं फोटो वगैरे काढले. फोटो काढून आम्ही परत गाडीकडे आलो आणि बाजारामध्ये चिंच, आवळा, बोरे खूप काही दिसलं. नंतर माझी इच्छा झाली कैरी खायची. मग मी कैरी घेतली. इतकं तोंडाला पाणी सुटलं, अरे वा, काय सांगू तुम्हाला. मग नंतर सागराने मी कैरी खाल्ली, गाडी काढली आणि निघालो नारायणपूरला. हा डोंगर म्हणजे आपला पुरंदर किल्ला. इथेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला होता. नंतर आम्ही पोचलो दत्त महाराजांकडे नारायणपूरला. तुम्ही बघू शकता दत्त महाराजांचं ठिकाण नारायणपूर. नंतर आम्ही गेलो, पाया पडलो, दर्शन वगैरे घेतलो. एकदम मनाला शांतता देणारी अशी आपण दत्तांची मूर्ती बघू शकता. खूप छान वाटलं. श्रीपाद नंतर महादेवाचे नंदीचे दर्शन घेतले व आपलं बघू शकता तुम्ही औदुंबरांच्या झाडाचे दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा मारली. नंतर तिथून आम्ही निघालो. गप्पा मारत मारत घाट उतरला आणि आमच्या नंतर तुम्ही बघू शकता सूर्य मावळत चाललेला, पक्षी आपापल्या घरी चाललेले. सुंदर असं वातावरण निर्माण झालं होतं. नंतर घरच्यांचे फोन येत होते, अंधार पडायला लागलेला. नंतर गप्पा मारत मारत आम्ही आमच्या घरी परतीच्या वाटेला निघालो.